हरण्या आणि सोन्या 50-50 एकत्र आलेले आहेत आणि हा सुवर्ण क्षण आपल्याला दैवडीमध्ये सोन्या 50-50 केसरी मैदानात पाहायला मिळतोय. एक सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल हा दिवस आणि हा क्षण टिपला जाईल. आणि दोन्ही नंदी, ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय, असे दोन नंदी आज आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. चला तर मग त्यांची मुलाखत चालू करूया. हरण्यावर प्रेम करणारी लोक आता जवळजवळ 200-300 किलोमीटर प्रवास करून इकडे आलेले आहेत आणि चाहत्यांचा वर्ग आमच्याकडे जसा असतो आरत परतला तसाच इकडं पण 3 फेऱ्यात चाहत्यांचा वर्ग मोठा आहे त्याचा आणि लोक भरपूर जमा झाली. खरोखर आनंद वाटला. सोन्याविषयी काय सांगाल? आता त्याचं वय सुद्धा झालं आणि बऱ्याच जणांच्या चर्चेत असं जाणून येतं की बाबा आता तो आता त्याच्या कारकिर्दीतला हा शेवटचा फेरा असू शकतो. आता तो थांबेल, फेरा देणार नाही, मात्र व्यायाम होईल. काय सांगाल? राहुल आप्पा गोरेंच्या प्रयत्नानं ही गोष्ट घडून आली. म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानातला देव आणि आरत परत मधला देव असं 2 एकत्र आणायचं काम राहुल आप्पा गोरेंनी केलं आणि हा सुवर्णक्षण होईल इतिहासात. आज तुम्ही पाहताय की हरण्याचे एवढे मोठ्या प्रमाणावरती इथं फॅन्स आलेत आणि एक जुनी पद्धत पाहायला भेटली आम्हाला. साखर आणि पेढे एकत्र करून वाटण्यात आले. काय सांगाल त्याच्याविषयी? साखर आणि पेढे वाटण्यानं ते आमचा ग्रुप म्हणजे ती सुरुवातीपासून हरण्याबरोबर असणारी पोरं आहेत आणि कंटीला ज्यावेळी आम्ही 100वे मैदान केलं त्यावेळेस ते नियोजन होतं साखर पेढे वाटपाचं किंवा हे, त्यावेळी जरा ते तांत्रिक अडचणीमुळं काही घडलं नाही आणि आज बरोबर म्हणजे 101वा फेरा. म्हणजे आता हे आमचं मैदान वेगळं आणि हे मैदान वेगळं, पण 101वा वेळी त्यांनी ते हे केले म्हणजे औचित्य त्याचं साधून आणि अगदी सगळ्यांना साखर पेढे भरभरून वाटणे म्हणजे हाताने वाटत नाहीये, ते हातात देत नाहीये, अगदी ओंजळी देतात आणि ओंजळ सुद्धा जे परिचयाचे भेटतात त्यांना अगदी त्यांच्या मुखामध्ये भरवलं जातं. एक आपुलकी आणि प्रेम कुठेतरी दिसून येते. काय असं प्रेम म्हणजे ती पहिल्यापासूनच हरण्याबरोबर असल्यामुळं तिने त्याला बघितलेलं आहे सगळं आणि त्याच्यावर प्रेमच तेवढं पडलं. आणि हा जो हरण्या आमचा आहे की आता आमच्या भागातला थोडक्यात देवच झालाय. आता काय वाटतंय कसा फेरा असेल आणि कसं नियोजन आहे पुढचं थोडक्यात सांग. आता थोड्याच वेळात सेमीचे गट संपतील आणि त्यानंतर हा फेरा सुटेल. त्या गाडीमध्ये भैया वाटेगावकर आणि आमची तुकाराम मुलगे हे 2 गाडीवर बसतील. आणि पब्लिकला काय आव्हान करतात फाटीच्या दोन्ही बाजूला? पब्लिकला आव्हान एवढंच करतो, दोन्ही पण बैल बुजार आहेत आणि आपला म्हणजे स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थितपणे गाडी पळणार आहे त्याचा लांब राहून आनंद घ्या. आणि छकडा वगैरे कुठल्या पद्धती? छकडा आमचा आरत परतचा आहे, छकडा आरत परतचा आहे आणि तुकाराम मुलगी आणि भैया वाटेगावकर गाडी बसतील. स्पीड कसं असेल गाडीला? स्पीड नॉर्मल असेल. नॉर्मल स्पीड. दोघांच्या जेमतेम त्यांचं आता चर्चा झाली का? दोन्ही ड्रायव्हरांचं संगनमत झाले का? कशा पद्धतीने चर्चा झाली? सगळं बोलणं व्यवस्थित नियोजन झालं खाली गेल्यावरती आणि गडबड गोंधळ होणार नाही सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुवर्ण क्षणाचा म्हणजे स्वतःच्या डोळ्यानं आनंद घ्या एवढीच विनंती करतो. पाठीमागे सोन्या आहे, सोन्याविषयी काय सांगाल? म्हणजे संपूर्ण बिनजोड क्षेत्र गाजवलंय, घाटातली 3 फेऱ्याची मैदानं पण सोन्यानं गाजवलेत. काय सांगाल? सोन्या आरत परत 3 फेऱ्याच्या मैदानातला आणि बिनजोड मधला देवच आहे तो आणि त्यानं खरोखर लहान वासरं घडवण्याचं काम खूप मोठं केलेलं आहे आणि त्याच्या मालकाचं नाव पण मोठं केलेलं आहे. जे काही फेरा काढण्याचं ज्या कमिटीने हे निर्णय घेतला त्यांचंही मला सतत आभार की सोन्या 50-50 हा त्या भागातला देव आणि ह्या भागातला आमच्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातला हिंदी केसरी हरण्या आमचा देव आज ह्या फेरा काढण्यासाठी आल्यानंतर ही आम्ही पेढे वाटून किंवा आनंद उत्सव आम्ही साजरा करतो. पहिल्यांदाच घडतंय, पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं साखर आणि पेढे वाटले जातात. 3 फेऱ्यांमध्ये पण आमच्या पाहण्यात नाही आणि इतर मैदानात पण पाहण्यात नाही. कुठेतरी वाहन वगैरे घेतलं तर पेढा खायला बरोबर मात्र पहिल्यांदा आणि ते पण एक युनिक जुनी पद्धत साखर आणि पेढा एकत्र केलाय आणि कोल्हापुरी चव आहे त्याला. काय सांगाल त्याविषयी? पेढे हा आणि साखर वाटण्याचं कारण हा फार मोठा आनंद उत्सव असतो प्रत्येकाच्या घरामध्ये. काही लोकांचा प्रत्येकाच्या घरात जो कार्यक्रम असतो त्यासाठी आमच्यासाठी हा आमच्या घरातलाच माणूस आहे. हे काय आम्ही याला वेगळं म्हणत नाही आणि आमच्यासाठी हा देव आहे. काय क्रेज सांगाल? खालना सुट्टीपासून वरती चालत तुम्ही आला मैदानात प्रवेश केला, जबरदस्त रेकॉर्ड पब्लिकची गर्दी होती. काय सांगाल त्याविषयी?
ह्या ज्या 3 फेऱ्याच्या मैदानासाठी आम्ही पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातनं कायम आम्ही हे मैदान बघतच आलोय. पण आजचं नियोजन फार मोठं आहे, कमिटीनं नियोजन चांगलं केलेलं आहे आणि ह्या फेऱ्या काढल्यानंतर आमच्यासाठी फार मोठं काम असणार की आमचा देव आरत परतच्या मैदानामध्ये 5 किलोमीटरमध्ये पळतोय. फक्त आमचा सुवर्ण क्षण असणार आहे की या 3 फेऱ्याच्या मैदानाला आम्हाला आज बघायचा योग या कमिटीनं किंवा हे मिळाला आहे फार मोठा आमच्यासाठी. हरण्याला शतकवीर म्हणून पण संबोधलं जातं. हरण्याविषयी काय सांगत बोल. हरण्याविषयी म्हणजे हरण्यानं तर आता 100 वर्ष मैदान 1 नंबर झालेलाच आहे. तर हरण्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर हरण्याचा वेग, हरण्याच्या वेगाचा आरत परतमध्ये आजपर्यंत बैल झाला नाही आणि आता सध्या नाही होईल का नाही याचे पण मला सांगता येत नाही. असं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी हरण्या पळेल त्यावेळी असं म्हणलं जाते की हरण्याला गेअर पहिला दुसरा गेअरच नाही, हरण्याला डायरेक्ट टॉपचा गेअर लागतोय. असं त्याची गती, असं त्याचं स्पीड आहे. बरं आता कशा पद्धतीने गाडी जुंपली जाईल आणि कसं नियोजन चालू आहे? ते नियोजन ते संदीप दादांनी केलेलं आहे. कशी जुंपायची काय त्यांच्या डोक्यात आहे. आम्ही एक हरण्याप्रेमी शिर्ली पुलाची मधून आलेलो आहे आणि आमचा जो आनंद क्षण आहे शतक पूर्ण केलेला आणि आज इथं फाटीत पळतात त्याबद्दल आम्ही आज पाणी वाटप साखर पेढे वाटप करत आहे. मला वाटतंय आत्ताच थोड्याच वेळात ही गाडी झोपली जाणार आहे, त्याविषयी काय सांगाल? चालू आहे नियोजन सुरू आहे. हा मोठा आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आमचं एक स्वप्न पूर्ण होते की आमचा हरण्या हे 3 फेऱ्यात आज पळतोय. एक आम्हाला त्याचा नवीन अवतार बघायला मिळतोय 3 फेऱ्यातला. हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. बरं सोन्याविषयी काय सांगाल? सोन्या 50 सोन्या 50-50 साठी सांगण्याचं तात्पर्य असे की सोन्या 50-50 हा त्या भागातला जरी असलं तर आमचे तितकंच प्रेम आहे जितकं हरण्यावर आहे त्याच्यावर. सोन्या 50-50 हे नाव जरी ऐकलं तर आता माझ्या अंगावर काटा आलाय. हा फार म्हणजे त्या काळातला जे स्पीड त्याचं लागते खालनं वरपर्यंत टॉपचं स्पीड त्याचं पण. आणि आज सोन्या 50-50 आणि हरण्या ही जोडी बघण्यासाठी मला वाटतंय महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सुवर्णक्षण असणार आहे. बरं एक कोल्हापुरी भाषेतला डायलॉग होऊन जाऊ द्या. हरण्याचा एक डायलॉग म्हणला तर नाद नाही करायचा आमच्या वाघाचा किंग हरण्या आणि पब्लिकचं भिताड हिंदी केसरी हरण्या. धन्यवाद.